नाशिकमधल्या जिंदाल कंपनीला लागलेली आग आटोक्यात आलेली आहे। त्यामुळे आगीमुळे होणारा संभाव्य मोठा जो धोका होता तो आता टळलाय। यामुळे 55 ते 56 तास ही आग धुमसतीच होती आणि यानंतर आता या आगीला बऱ्यापैकी नियंत्रणात आणण्यात यश आलंय। नाशिक महानगरपालिका अग्निशमन विभागाचे प्रभारी अधिकारी प्रदीप बोरसे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। जिंदाल कंपनीला लागलेली आग 55 तासानंतर काही प्रमाणात आटोक्यामध्ये आणण्यात यंत्रणांना यश आलेलं आहे। आपल्याबरोबर नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रभारी अधिकारी प्रदीप बोरसे आहेत। सर, गेल्या 2 ते 3 दिवसापासून आपण शर्थीचे प्रयत्न करत होतात, आत्ताची स्थिती काय आहे? सर, 2-3 दिवसापासून आम्ही खूप शर्थीचे प्रयत्न करतोय आणि त्या शर्थीच्या प्रयत्नाला आम्हाला यश आलेलं आहे आणि यश आलं आणि आता जी परिस्थिती आहे, आता परिस्थिती धोक्याच्या बाहेर आहे। कोणालाही घाबरायचं काहीच कारण नाही आहे। लोकांनी घाबरू नये आणि गाव सोडून कोणीही जाऊ नये। काय केलं सर? म्हणजे ते गॅसच्या टँक 30 मीटर अंतरापर्यंत होता, तिथपर्यंत आग जाऊ शकते अशी कालपर्यंत शक्यता व्यक्त होत होती। तर कालची परिस्थिती अशी होती की टँकपर्यंत आम्ही पण पोचू शकत नव्हतो। त्यावेळेस आम्ही रस्ता पण पूर्ण बंद होता, कारण माईल पूर्ण रस्त्यावर आलेलं होतं आणि त्याच्यावरून गाडी जाऊ शकत नव्हती। तर त्यावेळेस आम्ही पूर्ण रस्त्यावर कूलिंग करत करत त्या टँकपर्यंत पोहोचलो आणि टँकपर्यंत पोहोचल्यानंतर तिचं सिच्युएशन पाहिलं की अजून अर्ध्या-पाऊण तासामध्ये ही आग तिथपर्यंत पोहोचू शकते। तर याच्यासाठी आपल्याला काय नियोजन करावं लागेल ते नियोजन आम्ही केलं। ज्यावेळेस आम्ही कंपनीच्या वाल्यांशी कॉन्टॅक्ट केला की त्यांना सांगितलं की आम्हाला फक्त हे मटेरियल कसं उचलता येईल याच्यासाठी आम्हाला जे साधन लागतील ते साधन आम्हाला उपलब्ध करून द्या। त्यांनी ते वेळेवर आम्हाला ते साधन उपलब्ध करून दिली। त्यावेळेस आम्हाला फोरक्लिप लागणार होती, हायड्रा लागणार होता, नंतर JCB लागणार होता आणि ट्रक लागणार होते। जे सर्व मटेरियल ते उचलून ते ट्रकमध्ये लोड करून कुठेतरी सुरक्षित ठिकाणी ते न्यायचं होतं आणि त्या प्रकारे आम्ही तसं केलं आणि त्या केल्यामुळे आग जी हे पुढे सरकली नाही आणि पुढे टँकपर्यंत गेली नाही। आग अजून आटोक्यात यायला किती वेळ लागेल? बरोबर, पहिले आपण जो धूळ पाहत होतो त्याच्यामध्ये आगीच्या ज्वाला होत्या, त्याच्यानंतर तो धूळ एकदम डार्क काळा धूर होता। तर त्यावेळेस असं समजा की आग ही चालूच आहे आणि त्याच्यानंतर आता जर पाहिली तुम्ही परिस्थिती अशी आहे की धूर एकदम शांत झालेला आहे, काळा धूर दिसत नाही आहे। याचा अर्थ असं की आता आग ही आटोक्यात आलेली आहे। आता फक्त त्याच्यावर पाणी मारणं आणि थंड करणं। थोडासा धूर हा आता ग्रे कलरचा असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। याचा अर्थ अधिकारी असं सांगतायत की आग आता नियंत्रणामध्ये आली आहे, आता कूलिंगचं काम हे सुरू झालेलं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, जिंदाल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।